आम्ही जेव्हा गोपाल कृष्ण महाराज शेट्टी आणि कुटुंबीय यांनी आज तुझी सेवा केलेली असा, बाळ गोपाळांनी आज सेवा केलेली असा, आता महिलांचे कार्यक्रम झालेले होते, फुगड्यांचे वगैरे बघू शकतास. अगदी उत्साह बघा त्यांच्या चेहऱ्यावरती सर्वांच्यात. आणि काकींचा वय आता त्यांकाच विचारे आपण, तुमचा वय किती आहे? 75 वयात पण बघा अगदी भारी फुगडे घातल्याने असत तिने. चांगला वर्षापूर्वीपासून चालत दिलेली असं आमचं. म्हणजे आमचे वडिलांच्या अगोदर आजोबा खेळायचे. जवळपास 3 पिढी, 3-4 पिढी, ही आमची 4थी पिढी असणार, 4थी-5वी पिढी तर असणार. तर मंडळी आता आपण चाललो पाणखोलजोवा बेटावरती. आणि गोकुळाष्टमी आपल्या कोकणात कशी काय साजरी केली जाता हे बरेचसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात. तर मंडळी आपल्या चॅनलवरती एक धमाकेदार व्हिडिओ येऊ करू या हेतून आपण आता चाललो पाणखोलजोवा बेटावर. तर मंडळी चारही बाजून पाण्यान वेढलेला जा आपला ह्या पाणखोलजोवा बेट असा. तर आपल्या हडी गावचा ना खूप प्रसिद्ध आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघू केलास ना तर खूप चांगला बेट असा. आणि पर्यटनाची सुविधा पण बरेचसे झालेले असत आताशी. आणि चारही बाजूंना नारळीच्या सुपारीच्या वनात असलेला या जो बेट असा. तिकडची जी लोक असत ना आणि तिकडचे जे सण एकोप्यान अगदी चांगल्या प्रकारे साजरो करतात, तोच एक दाखवचो हेतू आपल्या चॅनलद्वारे असा. तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर व्हिडिओ आवडतोच तर व्हिडिओ आवडलो ना तर मात्र नक्की लाईक करा. आणि एक छोटीशी कमेंट चांगलीशी करा. म्हणजे काय होता आपल्या तुमका एक नवनवीन व्हिडिओ दाखवची स्फूर्तता मनात येता. तर चला जास्त वेळ घालवूया नको. आता आपले ही जी तारीची होडी असा त्या तारीच्या होडीन आपल्या तिकडे जायचं असा. आपली मित्रमंडळी मित्रपरिवार जो असा तो पण तिकडे बरसतो असा. तर आपल्याक आता तिकडे जायचं असा. आणि त्यांची जी काय रूढी परंपरा अगदी जुन्या लोकांपासून ती परंपरा चलत इलेली असा पिढीपासून. तर ती एक दाखवचा प्रयत्न. आणि आपले राजेंद्र शेट्टी म्हणजे राजू काका त्यांच्या घरी गोकुळ असतात. तर सगळं अख्खं जो जुव्यावरचो पूर्ण जो म्हणतात तो ना पूर्ण जो लोकांचो हे असा ना एकोपो असा तो असतलो थंय. आज तुमका ता बघूक मिळताला. संध्याकाळचा विसर्जन असताला. जास्तीत जास्त दाखवचा प्रयत्न आपल्या व्हिडिओद्वारे असा. चला व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मंडळी आता आपण चाललो पाणखोलजोवा बेटावरती. जवळजवळ 10-1 मिनिटाचो आपण वेट केलेलो असा. आणि राजू काकांचो मुलगो राजू काकांनी फोन केल्यानी त्याका पाठवून दिल्यानी. मंडळी ही बघ ही गुरु काकांची होडी आहे. ही कोणतरी आणून ठेवलेली आहे. आपण ते बोललेले की ती घेऊन ये म्हणून.
पण कोण इलो ताका पण परत लागात, त्यामुळे ही हयच राहून देत. आणि बरा झाला की समोरसून राजू काकांचा मुलगोच येता. चला आता पटापट आपण होडीमध्ये बसून पहिलाडी जाऊया ना. तू काय करतलं? सिनेमॅटिक इंस्टाग्राम तुझ्या चॅनलचं आहे सांग. स्टोरीज बाय पनू इंस्टा आय डी. ओके ओके ठीक आहे. आता मंडळी एका पण सपोर्ट करा, याच्या चॅनलवरती जाऊन एका फॉलो करा आणि यांनी सिनेमॅटिक जी काय पाणकोल जोवावरतीची जी काय व्हिडिओ बनवलेली असतील तर ती जाऊन उतरून बघा. मंडळी आपल्याक नेण्यासाठी इलेलो असा राजू काकांचो मुलगो, आणि हे बघा ओम साई ही त्यांचीच बोट असा. तर चला आता लवकरात लवकर बसून आपण सुरू झालो कार्यक्रम. नाही ना अजून जमली आहेत लोका? होय ना. चला तर मंडळी लोका पण जमली आहेत, आपण पटापट निघूया. फायनली आपण जुवा बेटावरती येऊन पोचलेले असो, आणि प्रणव थोडं घाबरत होतो, म्हणता पोहा केला नाही, तर त्याच्यामुळे हळूहळू चिलो. मंडळी आता आपण राजू काकांच्या घरी असो, आणि बघू शकतास त्या ठिकाणी दहीहंडी वगैरे बांधलेली असा, आणि गावचे लोक वगैरे आता जमाक सुरुवात झाली आहे ते बघा येतं. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया गोकुळाचा आपल्या कृष्णाचा दर्शन घेऊया. छोटी छोटी मंडळी अगदी बसलेली असा मजा करूसाठी. चला तर गाराणं वगैरे करू. आम्ही जेव्हा गोपाल कृष्ण महाराज शेट्टी आणि कुटुंबीय यांनी आज तुझी सेवा केलेली असा, तसेच बाळ गोपाळांनी आज सेवा केलेली असा, यात तू पावन करून घे. तसेच आज बाळ गोपाळ कालो खेळतले असं, ते का हाता पाया कालो तू सांभाळ करूचो असत, आणि तुझं आनंदी आनंद करून घेऊचो, आणि व्यवस्थित कालो पार पडानेच महाराज. मंडळी आता सर्व लोक जमलेले असत, आणि आता आमच्या काकींकडनं थोडासा याच्या संदर्भात माहिती घेऊया. म्हणजे आता खेळ वगैरे काय सुरू होते, काय प्रथा असा, आणि किती पिढ्यांपासून इलेली असा चालत, हे आता आपल्या बघूचे असा. काकींचा थोडासा विचारूया. काकी आता काय म्हणजे हे काय करतात बघा? हा दररोज गोपाळ कालामध्ये खेळतात. आज जवळजवळ 3 पिढ्या हा कार्यक्रम चालू आहे. मी आता जवळजवळ 60-62 वर्ष तरी बघते आहे हा कार्यक्रम. मालवण तालुक्यातला हडीगाव आणि हे आमचं पाणकोल जुवा बेट, त्या बेटावर 3 पिढ्या तरी आता मला पूर्ण जुवा बेटावरती हो एकुलते एक गोकुळ असतात, बरोबर ना. आणि सर्व अगदी पूर्ण बेटावरची लोक जी असत ती इकडे येऊन उत्साह साजरा करतात. काल जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत कृष्णाचा जन्म साजरा केला. आणि त्यानंतर कार्यक्रम काय होते? रात्री भटजी आल्यानंतर भटजींच्या हस्ते पूजा होते. सगळे ग्रामस्थ इथले ह्या पूजेसाठी येतात. बायका रात्री येऊन पूजा फुगड्या वगैरे घालतात. आणि आज हा दुपारी 2 वाजल्यापासूनचा कार्यक्रम असतो. आणि जवळजवळ 30-35 तिथली घरं आहेत. त्या घरातल्या प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी. तर काकी माका सांगा, आता त्यांच्या हातात बॉल असा एक, तर तो काय प्रकार असा? हा बॉल आहे ना, त्याच्यामध्ये कपडी घातला जातो, त्याच्यावर काहीतरी पैसा ठेवला जातो, हिरा ठेवला जातो, आणि तो बॉल तयार केला जातो. बरोबर. फक्त हा खेळण्यासाठी. म्हणजे कृष्णाने जे खेळ खेळले ते आता तुम्ही हे दाखवतो. पारंपरिक म्हणजे ही प्रथा कायम चालत गेलेली आहे, 3 पिढ्यांपासून चालत गेलेली आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला समजावे. हे खूप रेअर असा, म्हणजे खूप कमी असा अशा हे खेळ आम्ही पहिल्यांदाच बघतो. आणि जुवा बेटावरतीच हे होतं त्याच्यामुळे आम्ही इलेले असो. तर आता खूप मजा येते या. तर आता अजून पण लोक येऊची असत ना? हो येणार. बरोबर बरोबर. आणि बघा ती श्रीकृष्णाचीच लीला आहे.
आणि नवसाला पण पावणार होय आहे. ना? अगदी भक्तीन तुम्ही जर नमस्कार केला बरोबर. तर अगदी पावणार आहे. आता तुम्ही बघा अगदी गमतीशीर खेळ होणार ठीक आहे. आणि एवढी मुलं पडणार अजिबात. आणि एकाला पण इजा वगैरे काहीच नाही, बरीच वर्ष झाली. आणि आता दोघी तर 60-62 वर्ष बघतोय. बरोबर. काही कोणाला दुखापत नाही. तर मंडळी, काकींनी आपल्या थोडीशी माहिती सांगितली नाही, पण अगदी महत्त्वाची माहिती सांगितली नाही. आणि दुवा बेटावरती होणारा ह्यो जो खेळ वगैरे जे काय असत ना, ह्यो दाखवण्याचा छोटंसं प्रयत्न आपल्या चॅनलद्वारे असतो. आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता त्यांचे खेळ वगैरे जे काय असत ना ते सुरू झालेले असत. आणि पाऊस पण अगदी मस्त पडता, त्याच्यामुळे खेळात पण मजा येते. चला तर आता जरा पण वेळ नको करूया आणि आपण पुढचा शूट. तुम्ही नाही खेळणार आहे, तुम्ही मेला मंडळी. पर्यटक सुद्धा इलेले असत. मानकोल देवावरती सध्या पर्यटना केलेले होते आणि आता ते पण ही मजा घेतले असत, ते पण बघतात बघा. आधी फोडून घ्यावा. मंडळी, या ग्रुपने एक कर्टीचं हे फोडलेलं असा. आणि बघूया आता पुढे काय करतो. होय रे. आता काय खेळतले रे? आता काय खेळतले? कबड्डी. मंडळी, आता कबड्डी खेळतले बघा. समोर लाईन म्हणून पाईप टाकलेलो असा त्याने. आणि या साईडचा ग्रुप हा, या साईडचा ग्रुप हा. पाऊस पण भरपूर आहे. अजून दहीहंडी पण फोडूची असा. पण नंतर आता जे कृष्णान खेळलेले जेवढे काय खेळ होते ना ते आता खेळतले होते. आता एक खेळ तर झालो आहे यांचं. आणि आता खेळतात ते कबड्डी. एक गोष्ट घेण्यासारखी असा का म्हणजे या खळाना एवढा स्लिप मारताना बघू शकता तुम्ही, बुळबुळीत असा. पण प्रत्येक गोपाळाक जो कोण खेळणारो व्यक्ती असा ना एकाक पण इजा होत नाही. या दरवर्षीची प्रथा आहे. दरवर्षी असे हे खेळ खेळतात. आणि आता मंडळी खेळतात ता कबड्डी. आणि अजून पण बरेचसे त्यांचे खेळ असत. अजून दहीहंडी पण असा. आणि समोर ह्या राजू काकांचा घर हय पण राहण्याची वगैरे सोय उत्तम असा. मालवणी पद्धतीचं जेवण वगैरे तुमका मिळू शकतं. हे है का घ्यावा रे बाहेरच आहे बाबा बाहेरच आहे एका लाईन दिसायची नाही काय
या साईडला बरा अरे घ्यावा ते का रे का मामला है ते दोघे जण आउट झाले आपलो परम मित्र स्वप्नील गोलतकर आता रेड मारता स्वप्न स्वप्न याच्या आधीच पडलो मंडळी बाहेर खेळ तर भरपूर चालू असत आणि अजून पण असतले पण आता महिला मंडळांचे फुगडे पण आपल्या गोप मिळतले बाकी आपल्या असं ते म्हणतात की फुगड्या पण आता घालूचे असत आपल्या फुगड्या पण बघूचे असत काय काय प्रकारचे फुगडे घालतले होते चला तर मग बघूया
दे पाटाला, पाणी जाऊ दे पाटाला, केळीच्या बैलाला, केळीची बात केळी रविंद्राने वशाला, वशाला गौरीचा वसला, जगळे दरमुळे वासाळी परभणी. तर मंडळी आता महिलांचे कार्यक्रम झालेले होते, फुगड्यांचे वगैरे बघू शकतास. अगदी उत्साह बघा त्यांच्या चेहऱ्यावरती सर्वांच्यात. आणि काकींचा वय आता त्यांकाच विचारूया आपण, तुमचं वय किती आहे? 75 वयात पण बघा अगदी भारी फुगडे घातल्याने असत तिने चांगला. आणि गोपाळकृष्णाकडे याकच मागणं असा की तुम्ही असेच हसते खेळते कार्यक्रम करत राहा दरवर्षी. खूप छान वाटला. आणि आता बाहेर पुरुषांचे पण कार्यक्रम चालू असत, ते पण आपण आता दाखवूया. खूप छान वाटला. चला धन्यवाद धन्यवाद. आता बाहेर जाऊया चला. तर मंडळी फुगड्यांचे प्रकार आतमध्ये चालू होते आणि त्याच्यानंतर आता बाहेर पुरुषांचो लंगडेचो जो काय खेळ होतो तो आता चालू असा बघू शकता तुम्ही. मंडळी आपल्यासोबत स्वप्नील असा खास मुंबईवरनं येलेलो असा 2-3 दिवसाची सुट्टी काढून. तर आता हे जे खेळ चालू होते स्वप्नील, आता खयचो खेळ चालू आहे? आता खो खो. आणि त्याच्यानंतर एक चिपी फुकाची असते चिपी फुकाची. आणि ती दहीहंडी कधी फोडताला? एकदम शेवटला. तर चला मंडळी आता आनंद घेऊया आपण खो-खोचो. बघा सगळेजण अगदी खो-खोच्या ह्याच्यात रवलेले असत. पहिले जे खेळ होते ते बघून खूप मजा येईल. पूर्णपणे स्लीप झालेला, पूर्ण स्लिपिंगचा मैदान झालेला पूर्ण. आणि आपले जितेश शेट्टी आहे आपला भाऊ. मंडळी बोलायचं तर कायच नाही, पण आता यांचे एक एक खेळ बघून ना अगदी खूप मनात प्रसन्न वाटतं. भारी, एकदम भारी. पाणकोलदेवावरचे सगळेच लोक अगदी उत्साहात काम करतात. खेळ वगैरे जे असत सर्वच घरातले लोक असतात ना ते इलेले असत. आता यांचा खो-खो चालू झालेला आहे. गुरु काका आवड झालो.
आता ना काका थोडीशी माहिती देतील हे खेळ वगैरे काय चालू असत आणि ही जी परंपरा चालू असतात रूढी परंपरा जे काय चालू असत ना पाणकोलजीवरती त्याच्याविषयी छोटीशी माहिती आहे काका देतले तात्या काका. ही जवळजवळ परंपरा 100 वर्षापूर्वीपासून चालत दिलेली आहे आमच्या. म्हणजे आमचे वडिलांच्या अगोदर आजोबा खेळायचे. जवळपास 3 पिढी 4 पिढी ही आमची 4थी पिढी असणार 4थी 5वी पिढी जर असणार त्यापासून हे चालू झालेले आहेत. मग आता हे काय काय खेळ खेळत असे हे आमच्या इथे कबड्डी खो खो म्हणजे जे श्रीकृष्णान खेळ खेळलेले होते सगळे खेळ तुम्ही खेळतो आणि या प्रतिवर्षात तुमचा चालू असता. या साधारण किती वेळ खेळतात म्हणजे आणि विसर्जन वगैरे किती वाजता होता? 3 वाजता चालू करतो आम्ही. 3 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत संपेपर्यंत. आणि आता दहीहंडीचा पण कार्यक्रम चालू आहे म्हणजे पुढे होऊचो असा दहीहंडी वगैरे फोडूची असा त्याच्यानंतर तुम्ही कार्यक्रमाची सांगता का? तर अजून खेळ असत काय? भरपूर असत. तर चला मंडळी आज सर्व खेळ खेळत नाही बरोबर थोडे खेळ पूर्ण जुयावरची सर्व लोक जी असतात ती या खेळात सामील होतात आणि जुयावर एकुलते एक गोकुळ असता त्याच्या सर्वजण अगदी आनंदाने साजरो करतात. तर चला मंडळी अजून पण काही खेळ असत काकाने सांगितल्याने खूप खूप धन्यवाद काका चांगली माहिती दिलात तुम्ही. तर अजून पण खेळ असत मंडळी ते आता आपल्या पुढे बघूचेच असत. तर आता कबड्डी झाली लंगडी झाली आणि बरेचसे खेळ आता तुमका दिसतले. चला तर मग मंडळी आता आपल्यासोबत गुरु काका असत आणि गुरु काका आता आउट होऊन येले. कसं वाटतं तुमका? एकदम भारी ना. अगदी सगळी एनर्जी तुमची हय जाताना पॉवरफुल अगदी. आणि गुरु काका अगदी सगळ्याच कार्यक्रमात उत्साहात असतात म्हणजे गणपती विसर्जन असू देत किंवा जुयावरचो खयचो पण कार्यक्रम असू देत गुरु काकांचो डान्स अगदी प्रसिद्ध असा. काय खायचा था गाणं खायचा आऊ आऊ मंडळी या फेमस गाणं अगदी बँजो ग्रुपमध्ये असल्यापासून त्यांचा तो डान्स अगदी फेमस आहे. परत कधीतरी आपण गणपती विसर्जन घेतलो ना तेव्हा त्यांचा डान्स अगदी आपण नक्कीच दाखवतलो. चौकट मार बघा पन्नास ठेवण्याचं लक्ष ठेवा. चौकट घ्यायचे का जागा जेव्हा रे बस
गेलो गेलो परत मार नाही बसली परत मार परत मार मारताना मंडळी वाघ बकरी असो काहीतरी खेळ असा आता काय आपण पण बघूया या नवीनच आपण बघतोय आता ते काहीतरी भजन करतले बसून एकत्र बसले आणि आता काहीतरी ज्ञान वगैरे घेतलेला जो पण एक प्रकारचा नमस्कार माझा या गोपाल कृष्णासी नमस्कार माझा या गोपाल कृष्णासी पुंडली कवरला
मोडून कोणी घातल्या करपाक गेलं गाडीचा ऍक्सिडेंट झाला गाडी तुझे भंगार झालेले काढा किती जास्त घेतात गरज अरे येणारे मुंबई खाली येतले आता जसे येईल तसे येतले तसे करून येतले झाले तरी चला धावत येतले पण येतले तू माझा एक प्रश्न तुझी आज बहीण करपली कशी बोला शिकारीन जाऊन तुमच्या देवा गाव विशालला सोडा विशाला घेऊन जावा कधी गेलो सांडावते तरी त्यांनी काय संवाद सोडला नाही ना तरी एखादं पाय गेलो आणि एखादं काय गेला रे आता काय तर मी सांगणार ना पण तुला नंतर सांगा सावध तर गावला आणि तुझ्या बहिणी आता ह्या सावधानचा भाग खायचो तुझ्या बहिणी भाग खायचो माका वार्ता आपल्याला देवा Krishna
काय आतमध्ये लाहे असत मंडळी आता. आणि आता तुम्ही उडवतालास ना प्रसाद. अच्छा अच्छा अच्छा. आता दहीहंडी फोडतले आणि त्याच्या आधी कृष्णाक बाहेर आणतात. तर श्रीकृष्णाची मूर्ती बाहेर आणून नंतर मग हे दहीहंडी फोडतले. कोण जाता आपलं नाही रे बाबा. खांद्यावर पाहिजे.
ते आता फोडून या शाळेच्या जो समोरचा पॅसेज आहे ना आरती वगैरे करून नंतर मग त्याची सांगता करतले आणि श्रीकृष्णाचं विसर्जन आहे बघा या आपल्या पानखोल जुव्याच्या नदीत म्हणजे असं करतले. तर आता काळोख पण पडलो शूट पण तेवढा येऊचा ना तर जास्तीत जास्त येताला चांगला तेवढं घेऊचा प्रयत्न करूया. प्रणव पण गप्प बसलो. काळोख पडलो. काकडी डापलं काय मिठात बुडवची गरज नाही खाऱ्या पाण्यात बुडवून खायची. तर मंडळी काळोख खूप पडलो आणि आम्ही पैलाडच्या साईडला इलो आता आणि म्हणजे पहिलं आपला मित्र होतो तो पैलाडी यायचो होतो मग त्याच्यासोबत आम्ही इलो. अजून पण विसर्जन झालेला नाही आरती वगैरे बरेच वेळ त्या गोष्टीत लागतो आणि आपली बॅटरी पण मोबाईलची उतरत दिली. एवढा शूट आपण केला आज तर ह्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला एवढे सगळे गोष्टी एवढे सगळे खेळ जे श्रीकृष्णान त्यावेळी खेळ जे खेळलेले होते ते आपल्याला आज यामार्फत बघूक मिळाले आणि सगळ्या अख्ख्या जुव्यावरचा उत्साह पण आपल्या या व्हिडिओत दिसलो. तर मंडळी तुमच्याकडे पण असे काही गोष्टी घडतात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंटद्वारे सांगा. तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतले. तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या.